एकीकडे मतदार याद्यांवरून राजकारण पेटलंय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। मात्र त्यांच्या एका विधानामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी कडूंवर चांगलाच हल्लाबोल केला। माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू नेमकं काय म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांनी कोणता अजब सल्ला दिलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य, एखाद्या आमदाराला कापून टाका, शेतकऱ्यांना बच्चू कडूंचा अजब सल्ला। एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळ येणार नाही। ऐकलं, प्रहारच्या बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेलं हे विधान। एकीकडे ओल्या दुष्काळानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय, पिकं, शेतातील माती, घरदारं, जनावरं सगळं काही पाण्यात वाहून गेलं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर मोर्चे, परिषदा होत आहेत। अशातच बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडूंनी हे वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला। बच्चू कडू नेमकं काय म्हणालेत, ऐका। एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतोय, जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। हा धिंगाणा जर सुरू केला ना, तर सांगतोय मुतल्यानं काय पाहायचंय सरकार। दरम्यान बच्चू कडू शेतकरी परिषदेत इतकंच बोलून थांबलेले नाहीत, तर त्यांनी शेतकऱ्यांबद्दलही वादग्रस्त विधानं केली। 500 रुपये क्विंटलने यार सोयाबीन आम्हाला विकायची वेळ आहे आणि त्या भागातला आमदार, पालकमंत्री, अधिकारी जर मस्त झोपत असेल तर तुमच्या अर्थात, तुमच्या हसण्याला अर्थ नाही। त्याच्या बांगड्या घालून तुम्ही झोपा पहिले, सरकारने नंतर म्हणवा। तर बायकोने तरी विचारा, तुमच्यापेक्षा ते बरी आहे आणि ते जमत नसेल तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या। का ते मागून गेलं तर लात मारते, समोरून घेतलं तर सिंगावर घेते, तुम्ही कोणालाच काहीच करत नाही। च्या मायाची तुमच्यापेक्षा तर बैल बरा आहे। वामनराव चटपले पाडले, राजू शेट्टीने पाडले, मलाही पाडले, शेतकऱ्यांनाच पाडले, कारण जातीत बसलो नाही। दुसरीकडे बच्चू कडूंच्या या वादग्रस्त विधानांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आक्षेप घेतलाय। ही वेळ खरं तर राजकारण करण्याची नाहीये। यामध्ये कुणीच राजकारण न करता आपल्या शेतकऱ्यांना कशी जास्तीत जास्त मदत होईल आणि शेतकऱ्याचं अश्रू कसं पुसलं जाईल, शेतकरी कसा परत उभा राहील, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला गेला पाहिजे। मग हे काम बच्चू कडूंनी करावं ना। शेतकऱ्याला आणखी तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा। एखाद्याबद्दलचा स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना। बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत, त्यांच्या भावना या योग्यच आहेत, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या बाजूली आहेत। पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो, त्यातून आपल्या मुखातून काही चार वेगळ्या गोष्टी सुद्धा जात असतात। संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो, तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं, नाही तर आमदारांना मानणं, अशा भाषा कधी येत नसतात। त्या भाषेचा आम्ही निषेध करतो। ओल्या दुष्काळावर सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं असलं तरीही अपुरी मदत शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पुरेशी नाही। त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सरकार कानाडोळा करताय, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष आहे। आणि अशावेळी बच्चू कडूंच्या विधानातून समाजातील उद्विग्नता, अस्वस्थताच समोर येते। हे जरी मान्य केलं तरी एखाद्या लोकप्रतिनिधीकडून केल्या जाणाऱ्या अशा वक्तव्याचं मात्र समर्थन अजिबात करता येणार नाही। संजय जाधव, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।